Hi everyone, Maha TET 2021 सब्जेक्ट EVS and SST पार्ट 2 आहे. कालच मी पार्ट 1 अपलोड केलेला आहे, तर ते तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देणार, तर ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लीडरशिप ऑफ स्ट्रगल ऑफ 1857. आता लीडरशिप, कोण लीडर होते त्या पर्टिक्युलर प्लेसवरून हे सांगितलेलं आहे. 1857चा उठाव आहे. फर्स्ट स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स पण याला म्हटलं जाते. तर त्यामध्ये लीडरशिप त्या पर्टिक्युलर प्लेसवरून कोण लीडर होते तिथले ते सांगितलेलं आहे. तर बघा, सातारामध्ये कोण होते? छत्रपती प्रतापसिंग अँड हिज ऑफिसर रंगो बापूजी गुप्ते. कोल्हापूरमध्ये चिमासाहेब. नरगुंड बालासाहेब भावे. अहमदनगर भागोजी नायक. खानदेश कजर सिंग आणि सातपुडामध्ये शंकर शहा. हे लीडर्स या प्लेसेसवरून लीडर्स यांनी काय केलं? 1857च्या उठावामध्ये लीडरशिप केली. नेक्स्ट, दिल्ली बहादूर शाह जफर. कानपूर नानासाहेब पेशवा आणि तात्या टोपे. झाशी राणी लक्ष्मीबाई. बिहार कुंवर सिंग. रोहिलखंड मौलवी अहमदुल्ला. अयोध्या बेगम हजरत महल. तर या जागून दिल्ली, कानपूर, झाशी, बिहार, रोहिलखंड आणि अयोध्या इथे दिलेले जे लीडर्स आहेत त्यांनी काय केलं? 1857चा उठाव केला. ब्रिटिश अगेन्स्टमध्ये ते लढले होते. नेक्स्ट, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग अँड अहमदुल्ला लॉस्ट देअर लाईव्स ऑन बॅटलफील्ड. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग आणि अहमदुल्ला यांनी आपले प्राण गमावले होते बॅटलफील्डमध्ये. जे युद्ध करताच यांचे प्राण यांनी दिले किंवा यांचे प्राण गेले. नानासाहेब पेशवा अँड बेगम हजरत महल टूक शेल्टर इन नेपाळ. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी कुठे चालले गेले? नेपाळला चालले गेले. क्वीन व्हिक्टोरिया ऑफ इंग्लंड इश्यूड अ प्रोक्लामेशन अड्रेसिंग द पीपल ऑफ इंडिया इन 1858. क्वीन व्हिक्टोरिया यांनी जे इंग्लंडच्या होत्या त्यांनी प्रोक्लामेशन कुणाला ॲड्रेस करताना? पीपल ऑफ इंडिया यांना ॲड्रेस करताना इश्यू केला होता. प्रोक्लामेशन याचं मिनिंग काय आहे? आपण प्रोक्लामेशन याला असं म्हणत असते टू मेक, म्हणजे औपचारिक किंवा सार्वजनिक जी घोषणा केली जाते त्याला प्रोक्लामेशन म्हटलं जाते. ब्रिटिश इम्प्लिमेंटेड दी पॉलिसी ऑफ डिवाइड अँड रूल. ब्रिटिशांनी कुठली पॉलिसी इम्प्लिमेंट केली होती? डिवाइड आणि रूलची पॉलिसी ब्रिटिशांनी इम्प्लिमेंट केलेली होती. ब्रह्मो समाज राजा राम मोहन रॉय. ब्रह्मो समाज कोणी एस्टॅब्लिश केला होता? राजाराम मोहन रॉय यांनी एस्टॅब्लिश केला होता. ते कधी? तर 1828मध्ये. फाउंडेड हिंदू कॉलेज ॲट कॅलकत्ता. राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेज इस्टॅब्लिश केलं होतं. कुठे? तर कलकत्ता इथे. क्रिएटेड पब्लिक अवेअरनेस थ्रू इट्स न्यूजपेपर संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे कोणाचा न्यूजपेपर होता? तर तो कोणाचा होता? राजाराम मोहन रॉय यांचा होता. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर इस्टॅब्लिश्ड इन मुंबई. परमहंस सभा यांनी कोणी इस्टॅब्लिश केली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इस्टॅब्लिश केली. कुठे केली? तर मुंबई इथे केली. प्रार्थना समाज कोणी इस्टॅब्लिश केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. डिप्रेस्ड क्लास मिशन कोणी इस्टॅब्लिश केलं? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लास मिशन कोणी इस्टॅब्लिश केलं? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. सत्यशोधक समाज कोणी इस्टॅब्लिश केला? महात्मा ज्योतिबा फुले. बुक्स रिटन बाय हिम. आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले असं 4 ऑप्शन दिले जाईल आणि यातून कुठलं बुक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलं नाही आहे ते सांगायचं असे प्रश्न विचारले जातात. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठले बुक्स लिहिलेले आहे? बघा, ब्राह्मणांचे कसाब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म. हे बुक्स कोणी लिहिलेले आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाज कोणी इस्टॅब्लिश केला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी इस्टॅब्लिश केला. बुक सत्यार्थ प्रकाश वॉज कॉमेंट्री रिटन ऑन वेदास बाय हिम. ओके, वेदास WEDAS. ओके, वेदास बाय हिम. बुक सत्यार्थ प्रकाश जे बुक होतं त्यांनी लिहिलेलं कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. बुकाचं नाव काय होतं? सत्यार्थ प्रकाश. त्यांनी एक कमेंट्री केलेली होती. कुठल्या गोष्टीवर? तर वेदास यावर. रामकृष्ण मिशन बाय स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशन हे कोणी इस्टॅब्लिश केलं? स्वामी विवेकानंदने इन 1897. ही गेव मेसेज टू दी इंडियन यूथ, राईज अवेक अँड नॉट स्टॉप टिल दी गोल इज अचीव्ड. त्यांनी एक मेसेज दिला इंडियन्सला की
अराईज अवेक अँड नॉट स्टॉप टिल दी गोल इज अचीव. असं लिहिलेलं येऊ शकते की अराईज अवेक आणि स्टॉप नॉट टिल दी गोल इज अचीव्ड हे कोणी म्हटलेलं आहे, तर ते कोणी म्हटलेलं आहे, स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे. पंडिता रमाबाई फाउंडेड शारदा सदन. पंडिता रमाबाई यांनी काय फाउंड केलं, तर शारदा सदन. महर्षी धोंडो केशव कर्वे फाउंडेड अनाथ बालिका आश्रम. अनाथ बालिका आश्रम हे कोणी इस्टॅब्लिश केलं, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इस्टॅब्लिश केलं. आणि पहिली वुमेन्स युनिव्हर्सिटी हे पण कोणी इस्टॅब्लिश केली, तर महर्षी धोंडो केशव कर्वेंनी. कधी 1917 आणि 2017 याची एक सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट, ताराबाई शिंदे रोड दी बुक स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदे यांनी कुठलं बुक लिहिलेलं आहे, स्त्री पुरुष तुलना हे बुक लिहिलेलं आहे. हिंदू महासभा इस्टॅब्लिश्ड इन 1950. हिंदू महासभा कधी इस्टॅब्लिश झाली, 1915 बनारस हिंदू युनिव्हर्सिटी फाउंडेड बाय पंडित मदन मोहन मालवीय. जे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे कोणी फाउंड केलं, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वॉज एस्टॅब्लिश्ड बाय डॉक्टर केशव बलिराम हेगडेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणी इस्टॅब्लिश केलं, डॉक्टर केशव बलिराम हेगडेवार यांनी इस्टॅब्लिश केलं. दी एशियाटिक सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन बेंगॉल टू स्टडी एन्शंट कल्चर बाय दी ब्रिटिश. जे एशियाटिक सोसायटी दी एशियाटिक सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन बेंगाल. कुठे एस्टॅब्लिश केली होती एशियाटिक सोसायटी, बेंगालमध्ये. आणि ते कशासाठी एस्टॅब्लिश केली होती, टू स्टडी एन्शंट कल्चर बाय ब्रिटिश. आता बघा, असं विचारलं जाऊ शकते की एशियाटिक सोसायटी हे का बरं एस्टॅब्लिश केली होती, तर ते कशासाठी केली होती, टू स्टडी एन्शंट कल्चर बाय दी ब्रिटिश. डॉक्टर भवदाजी लाड अँड डॉक्टर R.G. भंडारकर अंडरटूक स्टडी दी एन्शंट इंडियन हिस्ट्री अँड कल्चर. भवदाजी लाड आणि डॉक्टर R.G. भंडारकर यांनी कशाची, एन्शंट इंडियन हिस्ट्री आणि कल्चर विषय यांनी अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेली आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ INC. INC म्हणजे काय, इंडियन नॅशनल काँग्रेस. दी फाउंडिंग सेशन ऑफ INC. जे फाउंडिंग सेशन होतं INCचं ते कधी होतं, 28 डिसेंबर 1885ला एस्टॅब्लिश केली होती, फाउंड केली होती. म्हणजे INC इस्टॅब्लिश झाली होती. आणि कधी कुठे झाली होती, तर गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे. लोकमान्य तिलक स्टार्टेड दी न्यूजपेपर्स लाईक केसरी अँड मराठा. न्यूजपेपर कोणी मराठा आणि केसरी हे न्यूजपेपर कोणी सुरू केले होते, तर लोकमान्य तिलक यांनी सुरू केले होते. अमृत बाजार पत्रिका वॉज अ माउथपीस ऑफ एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी इन बेंगाल. अमृत बाजार पत्रिका हे मोस्टली लोक जे एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी इन बेंगाल हे मोस्टली लोक जे एक्स्ट्रीमिस्ट होते, तुम्ही बघू शकता की एक्स्ट्रीमिस्ट होते, ॲज वेल ॲज कोण होते बघा. आता काय कुठे होती मी, एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी इन बेंगाल. आता एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी मीन्स जे एक्स्ट्रीमिस्ट विचार करायचे, जे एक्स्ट्रीमिस्ट लीडर विचार करायचे. एक्स्ट्रीमिस्ट लीडर कुठले होते, तर बाल गंगाधर तिलक, लाला लजपतराय, बिपिन पाल हे एक्स्ट्रीमिस्ट होते. तर त्यांची आयडिओलॉजी म्हणजे त्यांचे विचार जे होते ते बेंगालमध्ये अमृत बाजार पत्रिका यांनी ते म्हणजे याच्यात छापले जायचे. 1897 100 ऑफ पीपल डाईड इन पुणे ड्यू टू ॲपिडेमिक ऑफ प्लेग. 1897मध्ये खूप हजारो हंड्रेड्स ऑफ पीपल ऑल डाईड ड्यू टू ॲपिडेमिक ऑफ प्लेग. प्लेगमुळे खूप लोक त्यांची डेथ झालेली होती. कधी, ते 1897मध्ये. दी होम रूल मूवमेंट वॉज स्टार्टेड बाय डॉक्टर ॲनी बिसेंट अँड लोकमान्य तिलक. होम रूल मुवमेंट कोणी सुरू केली होती, डॉक्टर ॲनी बिसेंट आणि लोकमान्य तिलक यांनी सुरू केली होती. दी पिरियड बिटवीन 1920 अँड 1947. 1920 आणि 1947 हा पिरियड याला काय म्हटलं जाते, गांधीयन एरा इन इंडियन नॅशनल मुवमेंट. इंडियन नॅशनल मुवमेंट 1920 to 47 याला गांधीयन एरा असं म्हटलं जाते. When Gandhiji returned from South Africa, he was advised by Gopal Krishna Gokhale to tour the entire nation. गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकावरून परत आले तेव्हा गोपाल कृष्ण गोखले यांनी ॲडवाईस केलं होतं त्यांना की त्यांनी पूर्ण जे इंडियामध्ये आहे प्रत्येक जागी जाऊन व्हिजिट करावी किंवा त्यांनी पूर्ण नेशनचा टूर करावा.
The technique of satyagraha was followed by Martin Luther King for the rights of blacks in America and Nelson Mandela in South Africa. The technique of satyagraha, जे टेक्निक होती सत्याग्रहाची, हे कोणाची होती, कोण करायचं आधी, तर ते होते मार्टिन लुथर किंग. त्यांनी कोणासाठी फाईट केलं होतं, सत्याग्रह केलं होतं, ते राईट्स ऑफ दी ब्लॅक इन अमेरिका, जे म्हणजे इक्वल दर्जा मिळाला पाहिजे किंवा राईट्स मिळाला पाहिजे जे ब्लॅक्स होते अमेरिकामध्ये त्यांना. ॲज वेल एज नेल्सन मंडेलानी सुद्धा सत्याग्रह टेक्निक फॉलो केली होती. कुठे, तर साऊथ आफ्रिकामध्ये. चंपारण्य वॉज दी फर्स्ट सत्याग्रह ऑफ गांधीजी इन इंडिया. लक्षात घ्या की चंपारण्य हे पहिलं सत्याग्रह होतं गांधीजीचं इंडियामध्ये. चंपारण्य सत्याग्रह फार्मर्सशी रिलेट करत असते. खेडा सत्याग्रह इन 1918 गांधीजी लेट सत्याग्रह फॉर स्कॅल्पिंग ऑफ दी टॅक्स. खेडा सत्याग्रह 1918मध्ये झालं होतं. आणि सत्याग्रह कशासाठी झालं होतं, गांधीजीने सत्याग्रह का केलं होतं, कारण की टॅक्स जे आहे, म्हणजे असं म्हणू शकतो का त्यांना कंटिन्यू नव्हतं करायचं टॅक्स देणं. हे गांधीजीला जसे जे भारतीय लोक होते ते ब्रिटिशला टॅक्स भरायचे, तर ते डिस्कंटिन्यू करणं म्हणू शकतो, किंवा यापुढे आम्ही टॅक्स भरणार नाही, यासाठी हा सत्याग्रह खेडा सत्याग्रह झालेला होता. Rowlatt Act was passed on the recommendations of Sir Sidney Rowlatt as it was condemned as a black act. जे रॉवलट ॲक्ट आहे त्याला ब्लॅक ॲक्ट म्हणून म्हटलेलं आहे, कारण यामध्ये एक पण भारतीय नव्हता म्हणून. डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर किचलू वेर अरेस्टेड इन अमृतसर हरताल केस. आता बघा की डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर किचलू यांना अरेस्ट केलं होतं अमृतसरमध्ये. कशासाठी, तर हरताल केस यासाठी. त्यांनी जे हडताल त्यांनी करत होते त्यासाठी काय झालं, त्यासाठी त्यांना अटक झालेली होती. ऑन द ओकेजन ऑफ बैसाखी पीपल गॅदर्ड ॲट जालियनवाला बाग इन अमृतसर ऑन 30th एप्रिल 1990. ऑन द ओकेजन ऑफ बैसाखी, जेव्हा बैसाखी होती तेव्हा खूप लोक जालियनवाला बाग अमृतसर येथे जमा झाले होते. कधी, तर 30 एप्रिल 1919ला. जनरल डायर ऑन दी गव्हर्नर ऑफ पंजाब वॉज रिस्पॉन्सिबल फॉर दी मास्केर ॲट जालियनवाला बाग मास्केर. जनरल डायर हा पूर्णपणे रिस्पॉन्सिबल होता. जालियनवाला बागमध्ये जे काही घडलं होतं त्याच्यासाठी कोण जिम्मेदार होतं, तर ते होते जनरल डायर. ॲज दी प्रोटेस्ट अगेन्स्ट दी मास्केर, रवींद्रनाथ टागोर रिअनाउन्स दी टायटल ऑफ returned, not renounced, it is returned, okay, returned. ह्या प्रोटेस्ट ॲज दी प्रोटेस्ट अगेन्स्ट मास्केर, जसं ज्या प्रकारे की जालियनवाला बाग मास्केर जनरल डायरनी खूप चुकीचे वागले होते, त्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं, यांना जे मिळालेला टायटल होतं सरचं ते त्यांनी परत केलं. हंटर कमिशन वॉज अपॉइंटेड टू एन्क्वायर इन टू दिस मास्केर. हंटर कमिशनला अपॉइंट केलं होतं की मास्केरमध्ये जालियनवाला बाग इथे जे काही घडलेलं आहे त्याचा तपास करायसाठी हंटर कमिशनला अपॉइंट केलेलं होतं. दी कन्सेप्ट ऑफ नॉन कॉपरेशन वॉज डिवाइज्ड बाय गांधीजी. जी कन्सेप्ट होतं नॉन कॉपरेशन ते कोणी सांगितलेलं होतं, तर गांधीजींनी सांगितलेलं होतं. दी INC पास्ड अ रेसोल्युशन ऑफ नॉन कॉपरेशन मुवमेंट ॲट नागपूर सेशन इन 1920. INC पास्ड अ रेसोल्युशन, INCनी एक रिझोल्युशन पास केला नॉन कॉपरेशनचा ॲट नागपूर सेशन इन 1920. कधी, तर 1920मध्ये. गांधीजी सस्पेंडेड नॉन कॉपरेशन मुवमेंट ऑन 12 फेब्रुवारी 1922. गांधीजी यांनी नॉन कॉपरेशन मुवमेंट सस्पेंड केला. कधी, तर 12 फेब्रुवारी 1922मध्ये. दी प्रिन्स ऑफ वेल्स अराइव्ड इन इंडिया इन 1921. जे प्रिन्स ऑफ वेल्स होते ते इंडियामध्ये आले. कधी, तर 1921मध्ये. दी चार्ल्स वर लेविड अगेन्स्ट गांधीजी फॉर दी रायटिंग 3 अँटी नॅशनल आर्टिकल्स इन यंग इंडिया. गांधीजीला अरेस्ट करण्यात आलं होतं. का बरं, कारण त्यांनी अँटी नॅशनल आर्टिकल्स लिहिले होते हे त्यासाठी. ही वॉज इम्प्रिझन फॉर 6 years. यासाठी त्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी नॅशनल आर्टिकल्सबद्दल अँटी नॅशनल आर्टिकल्स छापले गेले होते आणि त्यासाठी त्यांनी सर्वस्व जिम्मेदार होते, म्हणून त्यांना 6 वर्षाची सजासुद्धा झालेली होती. स्वराज पार्टी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1922. जे स्वराज पार्टी आहे ते कधी इस्टॅब्लिश झाली, तर 1922मध्ये. कवरिंग अ डिस्टन्स ऑफ 385 kilometers, गांधीजी रीच्ड दांडी ऑन 5 एप्रिल 1930. कवरिंग अ डिस्टन्स ऑफ 385 किलोमीटर्सचे जेव्हा डिस्टन्स कवर केलं तेव्हा गांधीजी रीच्ड दांडी. गांधीजी तेव्हा कुठे आले होते, दांडी इथे आले होते ऑन 5 एप्रिल 1930.
ऑन 6 एप्रिल 1930 गांधीजी ब्रोक सॉल्ट ॲक्ट आणि 6 एप्रिल 1930ला गांधीजींनी सॉल्ट ॲक्ट ब्रेक केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. पार्ट 3 उद्यापर्यंत येऊन जाईल, तर मिस नका करू व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.